हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण चंपाषष्ठीसाठीचा नैवेद्य बघणार आहोत, म्हणजेच की खंडोबाला प्रिय असणारं बाजरीच्या रोडगा आणि वांग्याचं भरीत। कार्तिक अमावस्या म्हणजे दर अमावस्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचं नवरात्र असतं आणि चंपाषष्ठीला त्याचा शेवट असतो। तर तो शेवट ह्या नैवेद्याशिवाय पूर्ण होत नाही, तर म्हणूनच आज आपण हा नैवेद्य बनवला आहे। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। तर आज आपण करणार आहोत चंपाषष्ठीचा नैवेद्य म्हणजेच रोडग आणि वांग्याचं भरीत। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वांग्याला तेल लावून घ्यायचे। हे खायचं तेल आहे। 2 वांगे घेतले ते, कारण नैवेद्य करायचा त्यामुळे आपण तो स्मॉल क्वांटिटीज करतो। असं पूर्ण एक तेल लावून घेतल्यानंतर हे वांग जे आपण भाजणार आहोत ते चांगल्या पद्धतीने भाजलं जातं तेल लावल्यामुळे। तर असं पूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचे आणि याचे जे काटे आहेत ते लगेच काढून घ्यायचे। काटे काढताना थोडी प्रिकॉशन घ्यायची, कारण टोचण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने सगळे काटे काढून घ्यायचे आणि मग वांगे भाजायचे। भरतासाठी एक मोठे वांगे पण येतात, तुम्हाला त्याचं भरीत करायचं असेल त्याचं पण करू शकता, पण हा नैवेद्य आहे आणि नैवेद्यासाठी आपली गावरान वांगीच लागतात, म्हणून मी ही वांगी घेतलेली आहेत। कुठल्याही वांग्याचं भरीत करा, टेस्टला ते चांगलंच लागतं। आता मी गॅस पेटवून घेते आणि गॅसवर दोन्ही वांगे भाजायला ठेवते। भाजण्यासाठी एक जाळी पण भेटते मार्केटमध्ये, परंतु आपल्याकडे 2च वांगे त्यामुळे काही जाळीची आवश्यकता नाही। ज्यावेळेस 3-4 किंवा जास्त क्वांटिटीमध्ये जर भाजायचे असतील वांगे बटाटे तर तुम्ही जाळीचा वापर करू शकता। गॅस फुलच ठेवायचा आहे गॅस, कारण बारीक गॅसवरती पटकन भाजत नाही आणि वांग्यात भाजण्यासारखं तसं काही नसतं। एकदा की बाहेरचं कवर काळं झालं की आतपर्यंत वांग भाजलं जातं, त्यामुळे हाय फ्लेमवरच वांग भाजून घ्यायचे। वांग भाजताना जर असा आवाज वगैरे आला तर तिथे आळी असण्याची शक्यता असते। जिथे आळी असते तिथनं असा पाण्यासारखा भाग बाहेर येतो, तेव्हा कळतं की आपलं वांग इथे आळीचं आहे। आता अजूनपर्यंत तर काय असं दिसलेलं नाही, म्हणजे आपले वांगे चांगले आहे। सगळ्या बाजूने असं वांग भाजून घ्यायचे आणि हलवत राहायचंय सारखं वांग, कारण जर एकाच जागी ठेवलं तर ते करपण्याची शक्यता असते। वांगे भाजून झालेले आहेत, आता हे गॅसवरनं काढून घेऊया। वांगे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि लगेच त्याच्यावरती काहीतरी झाकण ठेवायचं। याने होतं असं की जे साल असतं की वांग्याचा कव्हर आहे तो निघायला मदत होते। जर आपण तसंच ठेवलं आणि रूम टेम्परेचरला येईस्तोवर मग ते साल पुन्हा त्याला चिटकून बसतं आणि निघायला थोडंसं अवघड होऊन जातं। त्यामुळे गरम वांगे असतानाच असं डालून ठेवायचंय कुठल्या पण एखाद्या भांड्याखाली, जेणेकरून साल पटकन निघेल। वांगे थंड होईस्तोवर आपण रोडगे करून घेऊया। रोडगे बाजरीचे करतात, त्यामुळे सगळ्यात आधी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचंय, कारण देवाचं नैवेद्य आहे त्यामुळे तो आळणी नसतो कधीच। त्यामुळे थोडं का होईना नॉर्मल गोडाचं जरी केलं तरी आपण मीठ चिमूटभर का होईना टाकतो, तसं नैवेद्याला पण थोडं मीठ टाकायचंय। बाजरीची भाकरी तशी पण गोडच असते त्यामुळे मीठ तर काही लागत नाही, परंतु नैवेद्यासाठी म्हणून थोडंसं मीठ टाकलंय। आता त्यात आपण बाजरीचं पीठ टाकून घेऊया। रोडगे म्हणजे छोट्या बाजरीच्या भाकरीचा असतात की ज्या हातावर थापल्या जातात, अशा ताटात किंवा परातीत थापल्या नाही जात। त्यामुळे छोट्या छोट्या भाकरी करायच्या, 5, 7, 9, 11 अशा जे आपण जो शुभ अंक मानतो त्याचे हिशोबाने करतात। तर मी 5 भाकरी करणार आहे आणि एकदम छोट्या भाकरी असतात त्यामुळे जास्ती पीठ लागणार नाही।
आणि पिठात बेता बेताने पाणी टाकायचंय, कारण आपल्याला ती भाकर हातावर थापून घ्यायची आहे. पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे, जेणेकरून आपण ज्यावेळेस हातावर थापू त्यावेळेस ती चिरणार नाही किंवा फाटणार नाही. पाणी कमी पडलंय, पुन्हा थोडं थोडं पाणी ओतायचं, एकदम पाणी ओतायचं नाही. अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचंय पीठ, एकसंध गोळा होतो. आणि आपल्याला जेवढे नैवेद्य करायचे तेवढे लगेच गोळे करून घ्यायचे याचे छोटे छोटे. आता मी 5 गोळे करते. आणि आता थोडी कोरडी पिठी घ्यायची आपल्या हातांना लावून. आणि हे रोडगे थापून घ्यायचे. तर आधी हाताला असं थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि ह्या बोटांना लावायचं आणि अशा पद्धतीने हातावरच थापून घ्यायचे. तुम्हाला जर हवे असेल तर थोडे साईजने मोठे पण करू शकता, पण मी नाजूक नाजूकच नैवेद्य केलेत. आता अशा पद्धतीने उरलेले 4 पण थापून घ्यायचे हातावरच. सगळे झाले ते आता शेवटचा रोडगा थापून घेऊ. अशा पद्धतीने आपले 5 रोडगे करून झाले. ते आता आपण हे भाजून घेऊया. आता एक तवा ठेवलाय तापायला, त्याच्यावरती हे रोडगे भाजायला टाकायचे. खरं तर हे रोडगे हारावरतीच भाजतात, म्हणजे जो आपण चूल पेटवल्यावर विस्तू राहतो त्याच्यावर रोडगे आणि वांग भाजून घ्यायचं असते. पण आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये, त्यामुळे आपण तव्यावरच जसं भाकरी भाजून घेतो तशा एक बाजूने भाजून घेणार आहे आणि मग दुसऱ्या बाजूने डायरेक्ट फ्लेम वरती भाजून घेणार आहे. तर हे टाकून घ्यायचे आणि जसं भाकरीला पाणी लावतो तसं पाणी लावून घ्यायचे. पाणी लावल्यावर ते वाळत आलं का लगेच उलटायला घ्यायची भाकरी. जोर पाणी वाळत नाही तोवर उलटायची नाही, कारण मग ती चिरटण्याची शक्यता असते. तिचं पाणी अजूनही तसंच. आणि आता ही एका बाजूने अशी भाजून घ्यायची. उलटल्यानंतर एकदा चेक करून पाहायचे भाजली का नाही, नाहीतर मग जळण्याची शक्यता असते.
भाजली पण थोडी थोडी राहिली आहे, अजून 1-2 मिनिटं ठेवूयात आणि मग आपण ही जी बाजू आहे ती डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेऊया. ही भाजली. भाजली काढून घ्यायचं आणि हे आता उलट्या करून भाजायचं. अशा पद्धतीने आपला हा पहिला रोडगा तयार आहे. उरलेले पण भाजून घेऊया. म्हणजे आता हे भाजलेले वांगे ते उघडून घेऊया. घाम आलाय म्हणजे आता त्याचं टरफल इझिली काढता येईल आपल्याला. नुसतं असं दाबलं तरी पण निघतंय टरफल. तसं काढायचं म्हणलं तर जास्त कष्ट पडतात आणि हात पण लगेच काळपट होतात. हे असं केल्याने हात पण स्वच्छ आणि काढायला पण सोपं. पाहू शकता हात किती क्लीन आहे. आणि अर्ध्या मिनिटात दोन्ही पण वांगे सोलून झालेत. गरम गरम सोलायला गेलं तर हात पण पोळतात. आता हा देठाकडचा भाग आहे, हा कट करून घ्यायचा आहे. चमच्यानेच करायचा आहे. चमच्याने पूर्ण वांग निघून येतं आणि देठ बाजूला करायचा. दुसरं वांग पण मी तसंच काढून घेते. आणि जेव्हा वांग सोलायचे त्यावेळेस असं मधोमध्ये एक छेद द्यायचा, जेणेकरून आतमध्ये जर चुकून एखादी आळी वगैरे असेल तर लगेच दिसून येते. आणि असं पाहायचंय चेक करून आळे वगैरे आहे का. आळे तर दिसत नाहीये. दोन्ही वांगे एकदम छान निघालेत. आणि आता असं मॅश करून घ्यायचं. असे वांगे मॅश केले की आता यात कोरडे मसाले टाकायचे. जास्त काही नाही, फक्त हळद, मीठ आणि मिरची टाकायची. चवीनुसार मीठ टाकून घेतले. नैवेद्यासाठी आपण वांग भरीत करतोय तर त्याच्यात कांदीचा पात ही असलीच पाहिजे, परंतु आता नाहीये म्हणून मी टाकत नाहीये. पण अख्खा कांदा नाही टाकायचाय. पातीचा कांदा असेल तर जी कांद्याची पात येते ती टाकायची. आता थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. आधी हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे. दुसरं काहीच लागत नाही. इतका साधा सोपा असा नैवेद्य आहे. आणि चंपाषष्ठीला ह्या नैवेद्याचा सगळ्यात जास्त मान असतो. जितका आपण सणाच्या वेळेस पुरणपोळीला महत्व देतो त्याहीपेक्षा किंवा 1 पैसा जास्त हे रोडगा भाकरीला मान असतो. कारण खंडोबाचा हा नैवेद्य खंडोबाला खूप जास्त प्रिय आहे. कारण खंडोबा हा भोळ्या भक्तांचा म्हणून मानला जातो. कारण शंकराचंच एक रूप आहे खंडोबा म्हणजे. त्यामुळे तुमची सेवा कशी असली तरी ती मान्य केली जाते. असं मिक्स झाली हळद, मीठ, मिरची की मग यात 1 चमचा तेल टाकायचंय की आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय. हे वांग असंच खायला सुद्धा खूप छान लागतं. परंतु आता नैवेद्यासाठी केले त्यामुळे नैवेद्य ठेवायचा. आणि ज्यावेळेस देवाची तळी भंडार होईल त्याच्यानंतर मग आपण प्रसाद म्हणून हे वांग खायचंय. आणि अजून एक थोडीशी कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने नैवेद्याचं वांग्याचं भरीत देखील तयार झालंय. आणि हे जे आपण नैवेद्य ठेवणार आहोत ते ठेवताना सुद्धा भाकर मोडायची नाहीये. तो रोडगा आहे तो अख्खा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे वांग्याचं भरीत ठेवायचंय. आता आपण नैवेद्य मांडायला घेऊ. आणि हा नैवेद्य ज्यावेळेस आपण तळी भंडार करतो त्यावेळेस तळी बरोबर ठेवायचा असतो.
आता आपलं नैवेद्य म्हणजे रोडगा आणि वांग्याचं भरीत तयार आहे. चला तर आता नैवेद्याचं ताट सजून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक असं नागिलीचं पान घ्यायचंय. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं कॉइन आणि हे सुपारी ठेवायची. कॉइन आणि सुपारी एकमेकांवर ठेवली तरी चालते, परंतु लक्ष्मी आणि गणपती आहे त्यामुळे ते एकमेकांवर नाही ठेवायचे. आणि त्याला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्यात. त्याच्यानंतर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि थोडा भंडारा टाकायचा आहे आणि हे असं ते ठेवून द्यायचंय. आणि आता आपण केलेला जो नैवेद्य आहे तो मांडून घेऊया. आणि ह्या रोडग्यांवरतीच आपल्याला भरीत मांडायचं. अशा पद्धतीने आपला चंपाषष्ठीचा जो नैवेद्य आहे तो तयार झालेला आहे आणि तळी उचलायची आहे.